गंगवा स्टेशन पे आज मेरे साथ कुछ हुआ। मैंने किसी को हर्ट किया है, एक महाराष्ट्रन आदमी को। मैंने उसको गाली गलौज दिया, मैंने उसको मेरा हाथ भी उठा है उसके ऊपर, जिसकी वजह से मैं पूरे महाराष्ट्र और महाराष्ट्रीयन लोगों से माफी मांगती हूँ। थँक यू। आणि परत असं बोलायचं नाही महाराष्ट्र लोकांना, समजलं? बस बस तिथे बघू शकता आता या ताईने जी व्हिडिओ बनवली, जे माफी मागितली, हे आमचे पदाधिकारी स्वरा काटे त्यांचे मिस्टर हे कामावरून येत होते त्या प्रभात स्टेशनवरती। त्यांच्यावर असा प्रसंग घडला की हे ट्रेनवरून उतरल्यावर ते ताई जात होते, तर त्यांचं म्हणजे चुकून धक्का लागला। त्या धक्का लागल्यावर ते ताईने जे शब्द वापरलं त्यामुळे पूर्ण तमाम मराठी बंधू भगिनींना मन दुखण्यासारखं त्यांनी शब्द वापरला। तसं त्यांनी दादांवरती रागाच्या भरात त्यांनी हात देखील उचलला। तर ताई बोलते की यापुढे परत तरी आमच्याकडून घडणार नाही, माझ्याकडून चुकी झाली, मी मराठी बंधू भगिनींचे खूप आदर करते आणि मान ठेवते, यापुढे माझ्याकडून असं तरी चूक होणार नाही। आणि हा संदेश सर्वांना आहे की मराठी माणसाचा आदर करा, मराठी माणसाचा सन्मान करा। मराठी माणूस प्रेमळ आहे, तुम्ही त्याला प्रेम द्याल तर तुम्हाला डबल प्रेम द्या। आम्ही आता ताईंना आम्ही प्रेमाने सांगितलं, समजवलंय। आम्हाला अपेक्षा आहे की यापुढे ताईंकडून अशी चूक कधी होणार नाही, झाली तर ताईंची गाठ मग महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांसोबत असते। धन्यवाद। 2 दिवसापूर्वी जो प्रसंग घडला माझ्या नवऱ्यासोबत, तो भयंकर घडला। कळवा परिसरात स्टेशनवर एक महिला जाताना माझ्या नवऱ्याला तिने धक्का मारला। माझ्या नवऱ्याने तिला सांगितलं, ताई नीट चाला, धक्का लागतो म्हणून। तर तिने मागे बोलून माझ्या नवऱ्याची कॉलर पकडली आणि नको ते वक्तव्य ती बोलायला सुरुवात केली इंग्लिश हिंदीमध्ये। तर माझ्या नवऱ्याने तिला सांगितलं मराठीमध्ये बोल। तर मराठी भाषेवरून तिने जे अशिक्षित भाषा वापरली, महाराष्ट्राच्या लोकांवर भाषा वापरली। त्याच्यानंतरनी माझ्या नवऱ्याने तिला एकही धक्का न लावता केसाला तिच्या लोकांची मदत मागितली। आपली मराठी लोक तिथे धावून आली आणि त्या बाईला शांत करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर ती बाई शांत होत नव्हती, तिने माझ्या नवऱ्याची कॉलरच पकडून ठेवली होती। मग माझ्या नवऱ्याने सांगितलं माझ्या मिसेसला बोलवा, माझा फोन घ्या। मला बोलवण्यात आलं। मी येऊपर्यंत, मी कळवा स्टेशन परिसरामध्ये 3 मिनिटाच्या अंतरावर राहते, येऊपर्यंत माझ्या नवऱ्याची तिने कॉलर पकडली होती। त्याच्यानंतर मी गेल्यावर मनसेशाने तिला धडा शिकवण्यात आला आणि नंतर तिला पोलीस चौकीमध्ये घेऊन गेलो, ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या येथे तिला समज देण्यात आली। त्यानंतर तिच्या मिस्टरांनी गुन्हा दाखल करताना आम्हाला रिक्वेस्ट केली, विनंती केली की ताई आमच्याकडे, माझ्या मुलीकडे बघून हा गुन्हा मागे घ्या आणि आम्हाला माफी असावी महाराष्ट्राबद्दल। आणि माणुसकीच्या नात्याने आम्ही एक मराठी माणसं म्हणून, महाराष्ट्रातली लोक म्हणून आम्ही त्यांच्या मुलीकडे आणि मिस्टरांकडे बघून गुन्हा मागे घेतला। तिला गोड समज देण्यात आली आणि नंतर जे काही घडलं ते तिच्याकडून आम्ही माफीनामा करून घेतला, व्हिडिओ करून घेतला महाराष्ट्रासाठी आपल्या। जर महाराष्ट्राबद्दल, मराठी लोकांबद्दल, मराठी अस्मितेबद्दल जर कोणी चुकीचं जाईल, वाकड्यास जाईल आणि कोणी अश्लीलतेची भाषाने जर शब्द वक्तव्य ते करतील तर त्यांना मनसेशाने धडा शिकवण्यात येईल। जय महाराष्ट्र, जय श्री। गंगवा स्टेशन पे आज मेरे साथ कुछ हुआ। मैंने किसी को हर्ट किया है, एक महाराष्ट्रन आदमी को। मैंने उसको गाली गलौज दिया, मैंने उसको मेरा हाथ भी उठा है उसके ऊपर, जिसकी वजह से मैं पूरे महाराष्ट्र और महाराष्ट्रीयन लोगों से माफी मांगती हूँ। थँक यू। आणि परत असं बोलायचं नाही महाराष्ट्र लोकांना, समजलं? बस बस तिथे बघू शकता आता या ताईने जी व्हिडिओ बनवली, जे माफी मागितली, हे आमचे पदाधिकारी स्वरा काटे त्यांचे मिस्टर हे कामावरून येत होते त्या प्रभात स्टेशनवरती। त्यांच्यावर असा प्रसंग घडला की हे ट्रेनवरून उतरल्यावर ते ताई जात होते, तर त्यांचं म्हणजे चुकून धक्का लागला। त्या धक्का लागल्यावर ते ताईने
जे शब्द वापरलं त्यामुळे पूर्ण तमाम मराठी बंधू भगिनींना मन दुखण्यासारखं त्यांनी शब्द वापरला. तसं त्यांनी दादांवरती रागाच्या भरात त्यांनी हात देखील उचलला. तर ताई बोलते की यापुढे पण तरी आमच्याकडून घडणार नाही, माझ्याकडून चुकी झाली. मी मराठी बंधू भगिनींचे खूप आदर करते आणि मान ठेवते. यापुढे माझ्याकडून अशी तरी चूक होणार नाही. आणि हा संदेश सर्वांना आहे की मराठी माणसाचा आदर करा, मराठी माणसाचा सन्मान करा. मराठी माणूस प्रेमळ आहे, तुम्ही त्याला प्रेम द्याल तर तुम्हाला डबल प्रेम द्या. आम्ही आता ताईंना आम्ही प्रेमाने सांगितलं, समजवलंय. आम्हाला अपेक्षा आहे की यापुढे ताईंकडून अशी चूक कधी होणार नाही. झाली तर ताईंची गाठ मग महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांसोबत असते. धन्यवाद. 2 दिवसापूर्वी जो प्रसंग घडला माझ्या नवऱ्यासोबत तो भयंकर घडला. कळवा परिसरात स्टेशनवर एक महिला जाताना माझ्या नवऱ्याला तिने धक्का मारला. माझ्या नवऱ्याने तिला सांगितलं, ताई नीट चाला, धक्का लागतो म्हणून. तर तिने मागे बोलून माझ्या नवऱ्याची कॉलर पकडली आणि नको ते वक्तव्य ती बोलायला सुरुवात केली इंग्लिश हिंदीमध्ये. तर माझ्या नवऱ्याने तिला सांगितलं मराठीमध्ये बोल. तर मराठी भाषेवरून तिने जे अशिक्षित भाषा वापरली, महाराष्ट्राच्या लोकांवर भाषा वापरली. त्याच्यानंतरनी माझ्या नवऱ्याने तिला एकही धक्का न लावता केसाला तिच्या लोकांची मदत मागितली. आपली मराठी लोक तिथे धावून आली आणि त्या बाईला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती बाई शांत होत नव्हती. तिने माझ्या नवऱ्याची कॉलरच पकडून ठेवली होती. मग माझ्या नवऱ्याने सांगितलं माझ्या मिसेसला बोलवा, माझा फोन घ्या. मला बोलवण्यात आलं. मी येऊपर्यंत मी कळवा स्टेशन परिसरामध्ये 3 मिनिटाच्या अंतरावर राहते. येऊपर्यंत माझ्या नवऱ्याची तिने कॉलर पकडली होती. त्याच्यानंतर मी गेल्यावर मत्स्यशाने तिला धडा शिकवण्यात आला आणि नंतर तिला पोलीस चौकीमध्ये घेऊन गेलो. ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या येथे तिला समज देण्यात आली. त्यानंतर तिच्या मिस्टरांनी गुन्हा दाखल करताना आम्हाला रिक्वेस्ट केली, विनंती केली की ताई आमच्याकडे माझ्या मुलीकडे बघून हा गुन्हा मागे घ्या आणि आम्हाला माफी असावी महाराष्ट्राबद्दल. आणि माणुसकीच्या नात्याने आम्ही एक मराठी माणसं म्हणून, महाराष्ट्रातली लोक म्हणून आम्ही त्यांच्या मुलीकडे आणि मिस्टरांकडे बघून गुन्हा मागे घेतला. तिला गोड समज देण्यात आली आणि नंतर जे काही घडलं ते तिच्याकडून आम्ही माफीनामा करून घेतला, व्हिडिओ बनवून घेतला महाराष्ट्रासाठी आपल्या. जर महाराष्ट्राबद्दल, मराठी लोकांबद्दल, मराठी अस्मितेबद्दल जर कोणी चुकीचं जाईल, वाकड्यास जाईल आणि कोणी अश्लीलतेची भाषांनी